नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, नगर रचना आणि मूल्य निर्धारण या विभागामध्ये एकूण 28 पदांसाठी कनिष्ठ आरेखक या पदाची जाहिरात आलेली आहे। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कॅटेगरी वाईज कशा जागांचं विभाजन ह्या कनिष्ठ आरेखक या पदासाठी करण्यात आलेलं आहे। एकूण 28 पदे आहेत आणि वेतन स्तर आणि तुम्ही बघू शकता S8 25,500 म्हणजे चांगला पगार तुम्हाला बघायला मिळतो। गटकच हे पद आहे। तर आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 19 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून दिनांक 20 जुलै 2025 रोजी सायंकाळी 12 वाजेपर्यंत असणार आहे। तर तुमच्याकडं भरपूर वेळ असणार आहे मित्रांनो हा अर्ज सादर करण्यासाठी। तुम्ही बघू शकता ही ऑनलाईन याची फीस जी असणार आहे ती कॅटेगरीला 900 रुपये आणि ओपनला 1000 रुपये अशी असणार आहे। कनिष्ठ आरेखक या पदाचा तुम्ही किमान शैक्षणिक व तांत्रिक अर्हता बघू शकता। जसं की ते दिलेलं मित्रांनो, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यताप्राप्त शासकीय संस्थेतून 2 वर्षाची स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण केलेली असावी। म्हणजे त्या वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रमाच्या समतुल्य जर कुठलाही तुम्ही एखादा कोर्स केला जर असेल तर त्या कोर्सच्या समतुल्य कोर्स तुमचा असणे गरजेचं आहे। तसेच तांत्रिक अर्हता तुम्ही बघू शकता, नामनिर्देशित उक्त पदावरती नियुक्त करवायच्या वतीने मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयंसंगणक सहित आराखडा कॅटो ॲड किंवा अवकाशीय नियोजन स्पॅशियल प्लॅनिंगमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली GIS परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता याला शैक्षणिक आणि तांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या अटी घालण्यात आलेल्या आहेत। जर तुमच्यापैकी जर कोणाचं ह्या गोष्टीमध्ये जर शिक्षण झालेलं असेल तर ते तुम्हाला चांगली संधी असणार आहे। कारण असे जे कोर्स असतात ते खूप कमी लोकांना माहिती असतात आणि खूप कमी लोक ते करतात। जर तुमच्यापैकी किंवा तुमच्या एखादा मित्र मैत्रीण किंवा नातेवाईकामध्ये जर कोणी जर असेल आणि तुम्हाला माहिती असेल की त्यांना असा कुठलाही कोर्स केलेला असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा। कारण तुमचं एक शेअर त्याचं पूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो। तसेच मित्रांनो, जाहिरात आणि जाहिरातीमध्ये दिलेले माहिती, तसंच ॲप्लिकेशनचा दिनांक, तसंच एकूण रिक्त पदे या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। तसंच मित्रांनो, वयाची अट पाहूया इथं आपण। तर तुम्ही बघू शकता उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज अंतिम दिनांकास किमान 18 वर्ष पूर्ण असावे व 38 वर्षापर्यंत जास्त नसावे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे। ओके, इथं तुम्हाला परीक्षा शुल्कसुद्धा सांगण्यात आलेलं आहे। अराखीव प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असा तुम्हाला इथं परीक्षा शुल्क देण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही बघू शकता इथं वेबसाईट जी दिलेल्या आहेत का तो आपल्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। ह्या स्क्रीनवरच्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तशी वेबसाईट देणारच आहे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच्या वेबसाईटला तुम्ही क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती जाऊन अप्लाय करू शकता। अधिक माहितीसाठी मित्रांनो मला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा फॉलो करा। तुमच्या शंकेचं तिथं मी निरसन करतो। तसंच जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। अशाच नवीन माहितीसाठी मला फॉलो करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक नवीन जाहिरातीबद्दल बोलणार आहोत। आतासाठी एवढंच, भेटूया उद्याच्या जाहिरातीमध्ये एका नव्या व्हिडिओमध्ये।